थंबनेल पाहून दचकलात का? आज हीच भावना महाराष्ट्रातल्या तमाम मराठी जनांची आहे आणि याला कारण आहे तो म्हणजे हा एक मारवाडी, ज्याने काल एका मराठी महिलेचा अपमान केला, असं नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे। हा मारवाडी माणूस मुंबईमध्ये बसून असं म्हणतो की आता भाजपची सत्ता आलेली आहे, अब भाजप का सरकार आया है, मराठी में बात करो। एवढा माज कुठून आला या लोकांना? आणि भाजपची सत्ता आल्याच्या नंतर अशा लोकांना ऊत येतो हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। याच्या आधीही अशा गोष्टी झालेल्या आहेत, नो डाऊट। भाजपची सत्ता होती 2014 पासून आहे आणि आता पुढच्या 5 वर्षामध्ये या गोष्टी अजून तुम्हाला पाहायला मिळणार आहे। म्हणजे थोडक्यात हा माणूस भाजपचा कट्टर भक्त दिसतो आणि त्याच्यावरून लक्षात येतं की याला भाजपच्या यांच्या बैठकीमध्ये काय ऐकायला मिळत असेल। यांना हेच ऐकायला मिळत असेल की काळजी करू नका, आता भाजपची सत्ता आलेली आहे, आता मुंबई काय फक्त मराठी माणसाचीच नाही आहे, लवकरच आपण मुंबई गुजरातची करणार आहोत। आणि ज्या अर्थी हा भाजपचा भक्त आहे त्या अर्थी या माणसाने निवडणुकीच्या आधी तुम्हा आम्हाला सगळ्यांना हे सांगितलं असेल, एक है तो सेफ है, एकत्र राहा, मारवाडी, मराठी, गुजराती, बंगाली सगळ्यांनी एकत्र राहा, घाबरू नका, भाजपला मतदान करा, असंच सांगितलेलं असणार आहे ना। आता निवडणुका झाल्यावर काय? निवडणुका झाल्यावर म्हणणार मराठी माणसांनो मारवाडी बोला, मराठी माणसांनो आम्ही गुजरातीतच बोलणार, तुम्ही कोण कुठले लागून गेले। यांचा माज एवढा आहे, एका व्यक्तीने मला कमेंट करून सांगितलं, तो असं म्हणतो की एक माणूस असा होता, तो मला म्हटला की आम्हाला माहिती आहे मराठी माणूस आहे ना, एखाद्या माणसाने पान खाऊन थुकलं तर तो चाटणारा आहे, अशी बेइज्जती करतात हे मराठी माणसाची। म्हणजे हेच भाजपवाले इलेक्शनच्या आधी असं म्हणत होते की मुसलमानांकडून तुम्ही काही घेऊ नका, मारवाडी गुजराती बाकीच्या सगळ्या हिंदू लोकांकडून घ्या। आणि जेव्हा तुम्ही गुजराती लोकांच्या दुकानात जातात, मारवाडी लोकांच्या दुकानात जातात, तेव्हा हे काय म्हणतात, नाही नाही मारवाडी में बात करो, मराठी में बात मत करो। ज्याला बटेंगे तो कटेंगे म्हणतात ना, ते असं। तुम्ही भाजपला मतदान केलं ना, आता हे तुमची काटणार। आणि गुजराती महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये काय धुमाकूळ घालत आहे ते सगळ्यांना माहिती आहे। मराठी लोकांना काम मिळणार नाही अशा प्रकारच्या पाट्या ते लावतात, इथे मराठी नको म्हणून ॲडव्हर्टाईज करतात। मराठी लोकांना घर मिळत नाही अनेक सोसायट्यामध्ये, गुजराती सोसायट्यामध्ये। मराठी माणूस म्हणजे काही नाही आहे, अत्यंत लिचड लोक असतात, काय काय बदनाम्या करतात मराठी लोकांचे। आणि हे बदनाम्या करू शकतात कारण यांना माहिती आहे सत्तावरती गुजराती माणसाची आहे आणि 2 गुजराती बिझनेसमॅन या देशाला चालवतात आणि त्याच्यामुळे ते एकदम बिनधास्त आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आता तरी आपण यांना सुधारायला पाहिजे। म्हणजे हे बघा, मराठी माणसांनी आहे ना तुम्हाला कधीही चुकीची वागणूक दिलेली नाही आहे, पण तुम्ही अशा प्रकारे वचपा काढणार असाल ना तर तुम्ही तुमचं जिकडून आलेले होते तिकडून निघून जा। कारण की तुम्ही फक्त मराठी द्वेष्टे नाही आहात, या देशाचेच तुम्ही दुश्मन आहात। या देशावर खरा प्रेम करणारा व्यक्ती मारवाडी आहे, मराठी आहे, मुसलमान आहे, हिंदू आहे, ख्रिश्चन आहे हे पाहत नाही। नागरिकत्व भारतीय आहे आणि या भारतातल्या भूमीबद्दल तुम्हाला प्रेम आहे, इथल्या लोकांबद्दल प्रेम आहे, तुम्ही शांततेने राहता, दॅट्स इट, तुम्ही खूप मोठे देशभक्त असता। देशभक्त ते नसतात की जे म्हणतात की गुजरातीच बोला, हेच बोला। तुम्ही तुमच्या राज्यामध्ये आल्यावर म्हणा ना, तिकडे आल्याच्या नंतर धंदा करायला लागल्यावर म्हणा की नाही बाबा आपल्या राज्याची भाषा गुजराती आहे, गुजराती शिका। ज्याला धंदा करायचा असेल गुजरातमध्ये त्यांनी शिकून घ्यावी गुजराती। प्रत्येक राज्यामध्ये मी तर म्हणते मराठी माणसाला जर खाली साऊथमध्ये जायचं असेल, धंदा करायचा असेल, त्या राज्यातली भाषा शिका, तिथल्या लोकांशी तुम्हाला डील करायचं आहे। आणि जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये आलात ना तर तुम्हाला मराठी शिकावं लागेल, एवढं बेसिक आहे, निदान लोकांशी बोलताना तरी। असं बोलणार आहे या माणसाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगला स्तोप दिलेला आहे, त्याच्यामुळे मनसेचं खरोखर अभिनंदन, जाहीर अभिनंदन, मला फार आवडलं हे। पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का की हा जो म्हणला की भाजपची सत्ता आलेली आहे त्याच्यामुळे आता मारवाडीत बोलायचं आहे, त्याच्यामुळे मनसेच्या लोकांना तरी मला असं वाटतं की जे अनेक लोक आहेत, मनसेने स्वतः राजसाहेब ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिला आणि मनसेसुद्धा भाजपला पाठिंबा देतं। त्यामुळे तुम्ही परत एकदा विचार करा की खरोखर भाजप हा पक्ष मराठी जनाचं हित करणारा आहे का? मला नाही वाटत। आणि मनसेच्या लोकांनी जे केलं त्याचं खरोखर अभिनंदन, मात्र या गोष्टीकडे पण तुम्ही लक्ष द्या। आणि आज अनायसे मी एक पुस्तक वाचत होती, मुंबई ही महाराष्ट्राचीच या नावाचं, आणि हे पुस्तक खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा लिहिलं होतं की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी अनेक प्रयत्न खूप आधीपासून झालेले आहे। गुजराती मारवाडी वरच्या सगळ्या लोकांनी प्रयत्न केलेले आहेत की मुंबई जी महाराष्ट्राला इतकी लागून आहे, महाराष्ट्रच आहे मुंबई म्हणजे, पण तिला महाराष्ट्रापासून तोडण्याचे प्रयत्न खूप आधीपासून झालेले आणि ते आता पण होत आहेत, असंच या वाक्यावरून दिसतंय।
आणि आता जर भाजपची सत्ता आली तर यांना काय मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे का? मला असं वाटतं की यांच्या डोक्यामध्ये हेच आहे. पण असं आपण होऊ द्यायचं नाही आहे. महाराष्ट्रातल्या तमाम मुंबईतल्या लोकांनी एवढं लक्षात घ्यायचं इथून पुढच्या सगळ्या निवडणुकांना जर तुम्ही भाजपला मतदान केलं ना तर तुमची अवस्था, या मारवाडी माणसांनी जे काही या बाईला बोललेली आहे असे अनेक लोक उठतील आणि तुम्हाला बोलायला लागतील, जे की थांबवणं अवघड जाणार आहे. मराठी लोकांना जर अजूनही कळलं नसेल की हे भाजप हे फक्त गुजराती मारवाडी यांचं भलं करणारा पक्ष आहे. यांना मराठीची पडली असती तर इथले 17 प्रकल्प गुजरातला गेले नसते. यांना मराठी व्यक्तीची पडली असती तर एवढे गुजराती बिझनेसमॅनला यांनी मोठं करून नसतं ठेवलं. का महाराष्ट्रातले बेरोजगार असलेले तरुण हे हिंदू नाही आहेत? म्हणजे या सगळ्यांना बेरोजगार ठेवलं आणि सगळा रोजगार आपला गुजरातला पळवलेला आहे. त्याच्यामुळे उद्या जो काही शपथविधी होणार ना, मला तर मनापासून असं वाटतंय की हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नसतीलच, ते गुजरातचे मुख्यमंत्री असतील. ते वरचे दोघं जण गुजरातचे, ते एवढंच पाहतील की गुजरातचं भलं करणारा कोण असेल, आपण त्याला तिथे बसवूया. मला तरी हेच वाटतंय. काय होईल उद्या माहीत नाही. मात्र या माणसांनी जे मराठीचा आग्रह केलेला आहे ते मला बिलकुल आवडलेलं नाही आहे. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.